रेश्मा, लग्न झालं, लगेच शूटला आलीस आणि एवढं उन्हातान्हात शूट करते, कसं सुरू आहे सगळं? अगं पहिलं तर हे शूटिंग लग्नाच्या आधी लागलं होतं. तेव्हा मी म्हटलं की कसं मला तुम्ही असं एकदम राबवून नका पाठवू. तर मग हा सिक्वेन्स नंतर त्यांनी पुढे केला. पण मजा येते मला. आत्ताच लग्न करून आले आणि लगेच मला यांनी नांगरणीला उभं केलंय शेतात काम करायला. बघा माझ्या हातापायाची मेहंदी पण नाही गेली, पण माझे काय हाल झाले बघा बघा. उन्हात एवढ्या अनवाणी पायाने शूट सुरू आहे, नांगरणी करते, हे सगळं करताना गावाकडची आठवण येते? हो येते. म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. गावी पण असं फिरायचं असेल तर चपला घालून फिरतो, पण आता इथे गरजच होती त्याच्यामुळे ते काढून करायचं होतं. पण हो मला गावाशी माझं खूप घट्ट नातं आहे आणि निसर्ग माझा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. सो त्यामुळे मला भयंकर आवडतं गावी आणि आठवण येतेच डेफिनेटली. म्हणजे हे लोकेशन तुम्ही जर बघाल ना, जर दाखवाल तुम्ही तर मुंबई म्हणजे ठाण्याहून अगदीच 10 मिनिटावर वाटणारही नाही. मला लिटरली असं वाटते मी गावी आले आणि गावी शूट करते. सो खूप मजा येते मला. पण शेती केली आहेस आधी? केली आहे. म्हणजे शेती म्हणजे मी शेती नाही केली, शेती करण्याचा अनुभव घेतलेला आहे. मी कापणी असू दे, खुरपणी असू दे, लावणी असू दे. म्हणजे मामा आमच्याकडे तेव्हा बैल असायचे, मी लहान होते तेव्हा. तर नांगर असा मोठा असायचा, ज्याला असे 6 रोज असायचे आणि त्याला असे होल्स असायचे. सो मामा आम्हाला काय करायचं, त्या नांगरावर उभा करायचा आणि तो हा नांगर जरा छोटा आहे, मोठा नांगर असायचा. त्याला एक 7 ते 8 अशा रोज असायचे ते आणि त्याला ना आतनं गॅप असायची. सो नांगरून झाल्यावर आम्ही त्याच्यावर ते उभं राहायचो. मामा उभा राहायचा आणि त्याला एक पाईप असायचा, त्याच्यामधनं असे धान्य सोडली जायची आणि ती धान्य अशी डिवाईड होऊन सगळ्या त्या रोजमधनं बाहेर यायची आणि पेरली जायची, बियाणं पेरलं जायचं शेतीत. सो हे मला आठवतंय. बैल आठवतं मला. एकदा बैलाने उचलून फेकलं होतं, मी लहान होते तेव्हा. मी 4-5 वर्षाची असेल. मामा असं घास टाकायला गेला होता, चारा टाकायला गाईला. सो मी खूपच जवळ गेले होते आणि असं शिंग फार मोठी होती. सो माझ्या फ्रॉकमध्ये असं घुसवून त्याने असं ठप केलं, मी डायरेक्ट उडले. पण हां म्हणजे मला भीती वाटली त्याच्यानंतर, पण ठीक आहे असं काही. पण आज पण त्यांच्यासोबत शूट करताना भीती होती म्हणा? वात्रट होते बैल एकदम, आमचे बैल एकदम वात्रट होते ते. सो काही नाही, त्यांच्या सोयीप्रमाणे शूट केलं. त्यांनी एकच शॉट दिला, त्याच्यानंतर त्यांचा मूड नव्हता, मग ते गेले फिरायला. पण सगळ्यांसोबत एकत्र शूट करताना किती मजा येते? खूप मजा येते. मला कायमच एकत्र शूट करायला आवडतं. सोलो असेल तर बोर होतं, कारण 12-12, 13-13 तास आम्ही शूट करत असतो. तेव्हा कधी कधी दमायला होतं, पण जरा कोणी असेल तर गप्पा गोष्टी होतात, टाइमपास होतो, मजा मस्ती होते. भूक लागली तर खाऊ शेअर होतो, सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे एकत्र शूट करायला मला कायमच आवडतं. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.